हे आहे पुणे, हे आहे माझं कॉलेज, ही माझी रूम आणि इथनं आम्ही जायचो तळजाईला. मस्तपैकी कॉफी नाही तर चहा पिणे यायचो. एकदम सॉर्ट होतं सगळं, एकदम चिल लाईफ. कंटाळा आला यार, चला तळजाईला जाऊ. कुठं? जर्मनीमध्ये नाही का, मी विसरून गेलेलो. चला मग सी पार्कला जाऊ. Erdgeschoss. Türe öffnen. सी पार्क खास जागा आहे ही. एक सुंदर असा तलाव आहे. त्या तलावाच्या मध्येच त्यांनी एक ब्रिज केला आहे. त्या ब्रिजच्या शेजारीच वॉच टॉवर आहे. त्या वॉच टॉवरवरनं पूर्ण फ्रायबर्ग सिटी एवढी भारी दिसते. चला दाखवतो. चला तर मग. आपण आता ब्रिजवर चाललो आहे. हा ब्रिज आहे इथला, आणि हा जर ब्रिज बघितला तर हा काही परमनंट ब्रिज असा नाही आहे. त्यांनी खाली ते बलून्स लावलेत, म्हणजे हा तरंगतोय ब्रिज. खूप जास्त थंडी आहे. तसं मग अशी बोललो मी की हा जो ब्रिज आहे तो परमनंट स्ट्रक्चर नाही आहे. हे बलूनवर त्यांनी उभं केलेलं स्ट्रक्चर आहे. हे बलून पाण्यावर तरंगत आहेत आणि ते सगळं वेट त्याचं कॅरी करतायत. पूर्ण बर्फ तयार झाला आहे. काल रात्री खूप थंडी पडलेली, त्यामुळं एकदम बर्फ तयार झाला आहे. स्केटिंग करत जाऊ शकतो मी पण. या ब्रिजला ग्रिल लावले त्यांनी, आणि या ग्रिलला तुम्ही बघाल तर खूप सारी कुलपं लावली तिथे. तुम्ही म्हणाल काय प्रकार आहे हा. ओके, सो या कुलपांवर नावं लिहिली आहेत प्रत्येकाची. सो प्रत्येक कपल इकडे येऊन त्यांचं कुलूप लावून जातं. हे कुलपांचं जे आहे ना ते युरोपमध्ये खूप ठिकाणी बघायला भेटतं तुम्हाला. जिथं असे ते ग्रिल वगैरे भेटतं तिथं ते कुलूप लावून टाकतात. काय होतं याचं परत माहीत नाही. तुमचं लावायचं असेल तर या इकडे फिरायला. आलोय आता, पूर्ण ब्रिज क्रॉस करून आलोय आपण. हा मागं ब्रिज दिसतोय पूर्ण. हा क्रॉस करून आपण आलोय पलीकडे. आता इकडनं आपल्याला वॉच टॉवर बघायचं आहे. त्या वॉच टॉवरवरनं खूप भारी दिसतं, पूर्ण सिटी दिसते. हा वॉच टॉवर आहे. हे ब्लॉगर्स तुम्हाला असं 0.6 मध्ये दाखवतात की किती लांब आहे बघा, पण हे ॲक्च्युली हे 1x मध्ये असं दिसतं. 2x मध्ये अजून थोडं जवळ दिसेल, आणि हे खरंच जवळ आहे. पण ब्लॉगर्स तुम्हाला असं दाखवत असतात. सो चला जाऊया. सो या जे कुंपण लावलं आहे, हे कुंपण हे सगळं वाईन यार्ड्ससाठी आहे. हे सगळी द्राक्षाची शेती आहे. आत्ता इथं नाही आहेत काही त्याला पानं फुलं थंडीमुळे, पण इथे सगळी द्राक्षांची शेती होती. आणि इथं बहुतांश म्हणजे जिथे जिथे डोंगर दिसेल त्या त्या डोंगरावर हे द्राक्षांची शेती करतात, आणि नंतर त्याचं वाईन बनते. मी वॉच टॉवरच्या अर्ध्या स्टेजवर आलो आहे. अजून एवढं जायचं आहे. युरोप म्हणजे फुटबॉल, आणि इकडे फुटबॉलची मैदानं तुम्हाला खूप दिसतील, खूप. या अशा पायऱ्या केल्या त्यांनी. असं पूर्ण गोल फिरून आपण वर पोचतो. वरनं हा शॉट अजून भारी येईल, पण इथनं पण भारी दिसते, असं म्हटलं दाखवावं. आलो आपण टॉपवर, आणि ही पूर्ण फ्रायबर्ग सिटी. खालनं फुटबॉलची मॅच बघत होतो, इथनं अजून भारी दिसते. हो,
ओके, आपल्या इकडे कोणाचा जरी वाढदिवस असला तरी आपल्या इकडे आपण केक आणतो आणि केकमध्ये आपण दुकानात गेल्यावर पहिल्यांदा म्हणतो ब्लॅक फॉरेस्ट आहे का. ब्लॅक फॉरेस्ट केक आपल्या इथे खूप फेमस आहे, पण त्याचं ओरिजिन कुठे आहे ते इथे आहे. मी पुढच्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये नक्की सांगेन की ब्लॅक फॉरेस्ट केक ओरिजिनल कसा असतो किंवा तिकडे जाऊन दाखवेन तुम्हाला. हे आहे ब्लॅक फॉरेस्ट. हे सगळे डोंगर जे दिसत आहेत तुम्हाला त्याच्यावरचं जे जंगल आहे त्याला ते ब्लॅक फॉरेस्ट म्हणतात. ज्या डोंगरावर तुम्ही बघाल तर बर्फ पडायला चालू झाला आहे. पूर्ण डोंगर भरला की मी जाईन नक्की तिकडे बघायला. हे ज्या ठिकाणाचा हा आपण ब्लॉग करतोय ते ठिकाण तुम्हाला दाखवतो. ते इथनं पूर्ण दिसतंय बघा मागंपर्यंत मस्तपैकी. हे आहे सी पार्क. या समोर ज्या बिल्डिंग दिसत आहेत त्या पूर्ण सगळे स्टुडंटचे हॉस्टेल आहेत. इथे जवळजवळ 2000 मुलं राहतात आणि या पूर्ण पार्कच्या भोवतीनं ते हॉस्टेल्सच्या बिल्डिंग त्यांनी उभारल्यात. वॉकिंग ट्रॅक आहे, रनिंग ट्रॅक आहे. हा पूर्ण तलावाला वळसा घालून एक ट्रॅक बनवलाय. असा पूर्ण फिरून गोल चक्कर मारून येतो हा. परत खाली जाऊया आता आपण. बर्फाला हात लावला, बेकार हात फ्रीज होत आहेत. त्यामुळे आता हँड ग्लोव्ज वगैरे सगळं घालूनच फिरायला लागेल मला वाटतंय. तुम्हाला मगाशी सांगितलं की इकडं वाईन यार्ड्स हे असे खूप ठिकाणी आहेत. तर हे वाईन यार्ड आपण मगाशी बघितलं. याच्या लगेच शेजारी एक इथे आता त्यांनी माकड बसवलंय जे द्राक्ष खातंय. हे सगळ्यात भारी इकडे मस्तपैकी टेबल खुर्ची सगळं टाकून ठेवलं इकडे. हे पार्क आहे बरं का, आणि कुठलं हॉटेल नाही आहे किंवा काही नाही. हे पार्क आहे. टेबल खुर्ची टाकून ठेवलंय आणि तुम्ही पिकनिकला येऊ शकता. भारी आहे. हा 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 हा. खूप थंडीत हा ब्लॉग केलाय. माझा पहिला ब्लॉग आहे हा. माहित नाही मला कसं करायचं असतं, काय करायचं असतं. ट्राय केलंय मी. आता 200 सबस्क्रायबर झाल्याशिवाय तर दुसरा ब्लॉग काय करत नसतोय मी. त्यामुळे लवकरात लवकर 200 सबस्क्रायबर होऊन जाऊ देत आपले. हो गया भाई ब्लॉगिंग. अभी लाइक सब्सक्राइब कर दो. सबस्क्राइब